नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आषाढ महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा पवित्र महिना। या पवित्र महिन्यात घरोघरी पारंपरिक पदार्थ बनवले जातात। असाच एक पारंपरिक पदार्थ आपण आज करणार आहोत। गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या। या कापण्या वातड होऊ नये किंवा मऊ पडू नयेत म्हणून परफेक्ट प्रमाणासह रेसिपी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपले पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं। गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आधी आपण बघूया। इथे मी 2.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे, अर्धा कप बेसन घेतलेलं आहे। हे तिन्ही जिन्नस आपल्याला एकाच वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचे आहे। घरातली कोणतीही एक वाटी सेट करून हे तिन्ही जिन्नस मोजून घ्या। 1 चमचा इथे सुंठ पावडर घेतलेली आहे, 1 मोठा चमचा बडीशेपची पावडर करून घेतलेली आहे आणि बेसन आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही मिळून 3 कप इतकं होतं। तर आपल्याला इथे 3 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घेतलंय आणि कापण्यांना लावण्यासाठी आपल्याला ही खसखस लागणार आहे आणि कापण्या तळण्यासाठी तेल लागणार आहे। साहित्य बघितलं, आधी आपल्याला आता गुळाचं पाणी करून घ्यायचंय। त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात हा बारीक चिरलेला गूळ घालूया आणि त्याच कपने आपल्याला 1 कप गूळ आहे तर 1/4 कप इतकं पाणी घालायचंय। हा गूळ आपल्याला आता विरघळवून घ्यायचा आहे। याचा पाक वगैरे काही करायचं नाही, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गूळ बारीक चिरला की लगेच विरघळला जातो। मंद गॅसवर इथे तुम्ही बघू शकता गूळ विरघळलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे गुळाचं पाणी आपल्याला गार करून घ्यायचंय। आता एका परातीत आपल्याला हे गव्हाचं पीठ काढून घ्यायचंय आणि बेसन, ही दोन्ही पिठं आधी आपण मिक्स करून घेऊयात। जे आपण 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलं होतं ते इथे मी तडका पॅन मध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। चांगलं कडकडीत असं हे आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय। कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठांना लावायचंय, म्हणजे कापण्या खुसखुशीत होतात। हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचंय आणि चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं। तुम्ही तेलाऐवजी तुपाचं पण मोहन वापरू शकता। तेल गरम असल्यामुळे आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं। आता हाताने मिक्स करून घेऊया। हाताने व्यवस्थित आपल्याला सर्व पिठाच्या कणांना मोहन लागलं पाहिजे, अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तेलाचं मोहन जर कमी गरम झालं तर कापण्या मऊ होतात, त्यामुळे तेल चांगलं व्यवस्थित गरम करायचंय आणि 3 कपासाठी 3 टेबलस्पून इतकंच वापरायचंय। तेलाचं मोहन जास्त झालं तरी पण कापण्या तळताना तेलात विरघळतात आणि कमी झालं तर एकदम मऊ पडतात, म्हणून 3 कपासाठी 3 टेबलस्पून इतकं मोहन परफेक्ट आहे। व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पिठाची मूठ वळली पाहिजे। आता बाकीचे जिन्नस आपण ॲड करूया। सुंठ पावडर, बडीशेप पावडर आणि मीठ, हे सर्व जिन्नस पण पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तोपर्यंत आपलं गुळाचं पाणी पण गार होते, ही सर्व प्रोसेस होईपर्यंत। गुळाचं पाणी पण आपलं हे गार झालेलं आहे। हे आपण अर्ध पाणी आधी आपण गाळणीने गाळून पिठात घालूया, सर्व पाणी घालायचं नाही। गुळात काही खडे वगैरे कचरा असेल म्हणून आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचंय आणि लगेच सर्व घालायचं नाही। आधी हे पाणी आपण पिठात मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी ॲड करूया। ही कणिक आपल्याला खूप जास्त पातळ पण मळायची नाही आणि खूप जास्त घट्ट पण मळायची नाही। चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे। हे गुळाच्या पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, पण आपल्याला थोडंसं गव्हाच्या क्वालिटीनुसार कमी जास्त लागू शकतं, म्हणून आपण थोडं थोडं पाणी ॲड करतोय। अजून थोडंसं पाणी आपण ॲड करूया। थोडं थोडं गुळाचं पाणी ॲड करत मी अशी घट्टसर थोडीशी कणिक मळून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट मळायची नाही। चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी अशी घट्ट मळली
आणि आपण जे गुळाचं पाणी केलेलं त्यातलं थोडंसं पाणी राहिले. तुम्हाला ते पाणी वापरायचं असेल तर तुम्ही यात अजून थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून वापरू शकता. कणिक मळून झाले, थोडंसं तेल लावून घेऊया. तेल लावून एकसारखं करून 10-15 मिनिटासाठी ही कणिक आपण झाकून ठेवूया भिजण्यासाठी. अर्धा तास ठेवली तरी चालेल, कारण आपण अशी घट्ट मळलेली आहे. 15 मिनिटं झालेत. आता आपण कणिक बघूया. कणिक चांगली अशी 10-15 मिनिटं भिजून झाली की थोडीशी परत मळून घ्यायची. मळून झाल्यावर आपण एकसारखे गोळे करून घेऊया. मोठे मोठे गोळे करून घ्यायचे, कारण आपल्याला अशा थोड्या जाडसर अशा कापण्या करायच्यात. या गोळ्यातला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि बाकीचे झाकून ठेवायचे. आणि हा गोळा थोडासा एकसारखा करून घेऊया. गोळा एकसारखा करून घेतला. आता आपण हा लाटून घेऊया. तेल किंवा पिठाचा कशाचा वापर न करता आपल्याला हे लाटायचं आहे, कारण घट्ट असल्यामुळे कणिक काही चिकटत नाही. थोडंसं लाटून झालं की ह्याच्यावर आपल्याला खसखस घालायचे आणि लाटायचं. शेवटी खसखस घातली नाही की व्यवस्थित आतमध्ये सेट होत नाही, बाहेर तळताना पडते तेलात. त्यामुळे आपल्याला ही थोडंसं लाटून झाल्यावर खसखस घालायची. थोडीशी कडेने पण घालूया, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागेल. आता पलटून दुसऱ्या बाजूने पण लावूया खसखस. आणि लाटून घ्यायचे. चपातीपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला जाड ठेवायची ही पोळी. खुसखुशीत कापण्या करायच्या असतील तर थोडी जाड पोळी लाटायची, आणि जर तुम्हाला खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कापण्या आवडत असतील तर पातळ पोळी लाटून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता, खसखस आधी लावल्यामुळे व्यवस्थित खसखस आतमध्ये पूर्णपणे पोळीला लागलेली आहे, अजिबात बाहेर निघाली नाही. आपली पोळी लाटून झालेली आहे. आम्हाला खुसखुशीत कापण्या करायचे म्हणून आम्ही इथे जाड अशी पोळी लाटलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, चपातीपेक्षा थोडीशी म्हणजे जरा जास्तच जाड ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे जाड पातळ ठेवू शकता, जशा कापण्या तुम्हाला आवडतात तशा. आता आपण ह्या डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत, कारण कापण्यांचा आकार डायमंड शेपमध्येच असतो. आधी आपण सरळ कट करून घेऊया. आता थोडंसं क्रॉस करून घ्यायचं. तुम्हाला ज्या साईजच्या हव्यात त्या हिशोबाने तुम्ही लहान मोठ्या ठेवू शकता. अशा प्रकारे आता असं क्रॉस कापायचं, म्हणजे डायमंड शेप होतो. इथे तुम्ही बघू शकता, मी अशा एवढ्या जाड अशा ठेवलेल्या आहेत. हे आपण एका ताटात काढून घेऊया. कापण्या सर्व आपल्या करून झालेल्या आहेत. आता आपण कापण्या तळायला घेऊया. त्यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. तेल जास्त कडक गरम करायचं नाही, नाहीतर कापण्यांमध्ये गुळ असल्यामुळे ते जास्त अशा एकदम चॉकलेटी होतात आणि आतून कच्च्या राहतात. आणि तेल जर कमी गरम असेल तर कापण्या तेलकट होतात. इथे आपण आता चेक करूया. तेल असं व्यवस्थित मध्यम गरम झाले. गोळा व्यवस्थित असा बबल्स येऊन तळला गेलाय आणि करपला नाही. असा व्यवस्थित न करपता असा वर आलाय, म्हणजे आपलं तेल मध्यम गरम झालेलं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला कापण्या तेलात सोडायच्या. जेवढ्या बसतील तेवढ्याच कापण्या आपल्याला तेलात सोडायच्या. तळल्या गेल्या की बघू शकता तुम्ही, अशा व्यवस्थित वर यायला लागलेल्या आहेत. खाली चिकटल्या तरी त्या तळल्या की वर यायला लागतात. ह्याच्यापेक्षा जास्त कापण्या टाकायच्या नाहीत, कारण आपण तेल
जेवढे घेतले त्याच्यात मावतील तेवढ्याच घालायच्या. आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि थोड्याशा दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या व्यवस्थित सर्व बाजूने अशा पलटून तळून घ्यायचे. हलक्याशा अशा सोनेरी रंगावर तळायचे, जास्त डार्क करायच्या नाहीत. मंद गॅसवर सतत अशा हलवत मी एकसारख्या रंगावर ह्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. ह्याच्यापेक्षा डार्क करायच्या नाहीत, नाहीतर बाहेर काढल्यावर त्या अजून डार्क रंगावर येतात, कारण त्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते. इथे आता आपण ह्या चाळणीत एका काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता तेलातून बाहेर काढल्यावर अजून डार्क झाल्या, त्यामुळे आधीच आपण कमी सोनेरी रंगावर बाहेर काढायच्या. अशाच प्रकारे आता सर्व कापण्या आपण तळून घेऊया. आपल्या सर्व कापण्या तळून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला एक कापणी मी दाखवते. जे तुम्ही बघू शकता मस्त अशा बिस्किटासारख्या एकदम खुसखुशीत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. आमच्याकडे आषाढ तळण्यासाठी ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या केल्या जातात. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे आषाढ महिन्यात कोणते पारंपरिक पदार्थ बनवले जातात ते पण मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा.